राजे तुम्ही होतात म्हणून आहे मंदिराचा कळस आणि दारातली तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून आहे सुवासिनीचं कपाळ आणि ही हिंदवी सकाळ. सर्वांना पुनश एकदा शुभ सकाळ. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर वेदांशू योद्धा दानिश डेव्हलपर्स. मागचीच मॅच आपण पाहिली तर जिबर फायबर आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स जिबर फायबरनं मात्र ती मॅच जिंकली. एक मोठा विषय आपल्याला पाहायला मिळाला. एफर्ट्स प्रत्येक खेळाडूचे आपण पाहिले. थोड्याशा चुका देखील जिबर फायबरकडनं आपण पाहिल्या. क्षेत्ररक्षण करताना आपण कॅच देखील मिस होताना पाहिल्या होत्या. कॅच खूप महत्त्वाचे असतात, कारण कॅच किती महत्त्वाचे असतात तुम्हाला माहीत असेल. 2024 मध्ये सूर्यकुमार यादवचा तो झेल आणि सामन्यानं तो अगदी वर्ल्ड कप देखील जिंकला. आणि त्याचबरोबर 2007 मध्ये श्रीशांतची जी कॅच होती तिथे देखील भारतानं अगदी ट्रॉफी जिंकली होती. अक्षय मांडवकर आहे सर्वात जलद गतीनं अर्धशतक ठोकणारा फलंदाज. अक्षय मांडवकर ठरलेला आहे संपूर्ण स्पर्धेतील. दोनच अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली, एक अमेय पालकर आणि दुसरा म्हणजे आपल्याला अक्षय मांडवकर. आणि थोड्यासाठी 13 चेंडूंमध्ये 47 रन्स. 13 चेंडूंमध्ये 47 धावांची जी पारी होती तिथे देखील अर्धशतक बनू शकलं असतं, परंतु मनोज मोहिते तिथे बाद झाला होता. अक्षय मांडवकरनं सर्वात जलद गतीनं अर्धशतक ठोकलं. 15 चेंडूंमध्ये ते ठोकलं होतं. त्याच्यानंतर अमेय पालकरनं तब्बल 18 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं. याच्यानंतर अगदी अमेय पवारनं मात्र डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर 4 रन्स ठोकलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आपण पाहतोय जोसेफ लोबो गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि जोसेफ लेबो असा फलंदाज आहे जो कोणत्याही क्षणाला अचूक टप्पा टाकू शकेल. यॉर्कर चेंडू टाकणं त्याची स्पेशालिटी राहिलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आणि समोरच्या दिशेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून तो गोलंदाजी करतोय. कारण सकाळचं सत्र आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. सर्व रसिक प्रेक्षक संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेईल. पुन्हा एकदा चेंडूला सॉफ्ट हँडली यूज वापर केला आणि ऑफला ड्राईव्ह केलेला आहे. कादिर बेवडे यांच्या हातामध्ये चेंडू सरळ. 1 रन्स मिळून जाईल. स्कोरबोर्ड वेगानं पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती. कादिर मेमण यांच्याकडनं आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण. राऊंड द विकेट बॉल लेफ्ट हँडेड बॅटर ऑफला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. भाग मिल्का भाग, परंतु सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. अक्षय मांडवकरच्या बॅटमधून येतोय धम्माकेदार फटका चौकार. आक्रमकतेनं खेळताना पाहिलं अक्षय मांडवकरला आणि हाच तो फलंदाज आपल्या संघासाठी अगदी सकारात्मक दृष्टिकोनानुसार खेळताना दिसतोय. येस, वेदांशू योद्धा आणि दानिश डेव्हलपर या टीमचे जे फलंदाज आहेत, फलंदाजानं जर का जेवढे षटकार ठोकणार तेवढ्या षटकारांसाठी दानिश जी डिमडिमकर जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 100चं कॅश प्राइज. जेवढे षटकार प्रत्येक षटकार 100-100चं कॅश प्राइज असेल. ऑफला चांगलं ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक सरळ सर्कलच्या आतमध्ये चेंडूला कलेक्ट करेल, फेकेल बॉलरकडे. 1च रन्स फक्त मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड मात्र इथे पुढे सरकत असताना 11 रन्स. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि राईट हँडेड बॅटरसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. शेवटचा चेंडू राईट हँडेड बॅटर म्हणजेच अमेय पवार. अमेय पवारला आपण बघतोय
इथे आपण बघ इथे आपण पाहायला गेले तर थोडा अक्रॉस द लाईन खेळलं गेलं होतं अंबियानं. बॅट चेंडूचा चांगला संपर्क नाही. एकचा खेळ होईल समाप्त विदाउट लॉस्ट 12 रन्स. आणि आमच्या सर्वांच्या हक्काचं आणि विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क. दापोली तालुका रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क आहे. दापोलीत अनेक स्पर्धा असू देत, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेले नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क. याचे सर्व आपण पाहतोय त्या संघ मालक आहेत जिबर फायबर या टीमचे मोतसिम नाचन सर. याच्या मालकीचा संघ मागची मॅच देखील तो जिंकला होता. मागची मॅच आपण पाहिली तर साई स्पोर्ट्स या टीमनं सामना गमावला होता. त्याचे मालक रुपेश पवार सर यांच्या मालकीचा तो संघ थेट पुण्यातून ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये रुपेश सर यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आम्ही करतो. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती काही पुरणकर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल काही पुरणकर. समोर फलंदाज अगदी शफल झाला होता आणि इथे इट्स फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येईल. पहिला चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्सर होता. इथे फलंदाजाला वाटले नव्हतं की चेंडू अतिरिक्त उछाल उसळी घेऊ शकेल. हे आपण बघतोय अगदी सकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी थंड थंड हवा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याचबरोबर अगदीचे आकाश अगदी निळगार पाहायला मिळतंय आणि मैदान देखील तसंच हिरवगार. आणि या संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण मॅच चालू आहे. समोर काय बुरुंडकरला अगदी प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्यासाठी चांगल्या पद्धतीची बॉलिंग अपेक्षित राहील, कारण का जिंकणं खूप महत्वाचं आहे. डू ऑर डायची मॅच आणि लीग स्टेज मधील ही शेवटची मॅच असेल. इथे कॅच पकडलेली आहे आणि ते फलंदाज अमिया पवार सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 1, फलंदाज बाद. अनुप देशमुख क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी असेल. कारण ज्यावेळेला आपण पाहतो अनुप देशमुखला अगदी महत्वाच्या मॅच मध्ये खेळताना दोन्ही संघासाठी मॅच खूप महत्वाची आहे. प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर आपण पाहतायत. तर प्रिन्सेस शकीलाचे जे संघ मालक आहे शावजभाई नवसेकर सर आणि आपल्याला सांगितलंय चॅम्पियन बनणारी जी टीम असेल त्याला निखतविला अगदी सर्वात मोठं विला आहे दापोली तालुक्यातील. तिथे मात्र ग्रँड पार्टीचं ऑर्गनायझेशन कॉमेंट्री पॅनल असेल, त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंग असेल आणि चॅम्पियन टीम आणि ऑर्गनायझर कमिटी यांच्यासाठी ग्रँड पार्टीचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहतोय समोरच्या दिशेनं वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर यांचे जे संघ मालक असेल ए बी जोशी सर आणि दानिश जी डिमडिमकर सर यांच्या मालकीचा संघ. फलंदाजांना अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक सिक्सर साठी संघ मालकाकडून तुम्हाला कॅश पाहिजे असेल. इथे फलंदाज बाद होतोय. कैफनं बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतलेली आहे
अनुप देशमुख मैदानाच्या बाहेर जाणार। कैफने तर संपूर्ण मॅचचा कायापलट करून दिला होता। हॅट्रिकचा बॉल असेल, इथे हॅट्रिक घेतली जाते का? हॅट्रिकचा चेंडू कैफ बुरंडकरांच्यासाठी। फलंदाज प्रितेश, क्रमांक 5 वरती प्रितेश, आणि इथे ऑफ स्टॉपच्या थोडंसं बाहेर एक्स्ट्रा रन्स, व्हाईट बॉल, वाईट रन्स एक्स्ट्रा आता मिळून जातोय। ऑफ स्टॉपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे। पुरेश एकदा अगदी चांगली डिलिव्हरी आपण बघतोय। काय बुरंडकर या मॅच मध्ये चमकलाय, महत्वाची मॅच खेळतायत, कारण का बॅटिंगचा जर विचार केला मोहसिन बुरंडकर त्या टीमकडे आहे, अक्षय निवाते असेल, शोएब बरबारे देखील अशा आक्रमक फलंदाज त्या संघाकडे असतील, कादिर मेमन देखील आपण बघतोय। समोरच्या दिशेने गोलंदाज तयार असतील। यावेळेला स्विच हिट, वो यावेळेला देखना स्ट्रोक प्रितेशच्या बॅट मधून, हाय अँड हँडसम आउट ऑफ द पार्क, 6 रन शक्य। सिक्सर आलेला आहे। आता प्रिन्सेस शकीलाचे जे इमाद असतील ते कुठेतरी चिंतेमध्ये दिसत आहेत, आणि इथे आपण बघतोय तर ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे। 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट्स, 19 रन्स, 19 रन्स स्कोर बोर्ड वरती।
आपण संपूर्ण स्पर्धा पाहते दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजक दापोली नगर पंचायत दापोली नगरसेविका सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचबरोबर आयोजक शेखरजी आगरे त्याचबरोबर साईराजजी देसाई बाबा पवार आणि नवाज वैफकी यांच्या मुख्य आयोजनामधून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आहे आणि ऑर्गनायझेशन करत असताना आज मात्र या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे। सायंकाळच्या सत्रामध्ये या चमचमत्या ट्रॉफीचा कोणता संघ मानकरी ठरणार हे मात्र येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल। तर मैदानाच्या आतमध्ये एक चालू मॅच आपण बघतोय दोन खेळाडूंमध्ये चर्चा होती सरळ चेंडून मात्र अगदी सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स आपण बघतोय चकमा देत 4 रन्स। अक्षय निवातीच्या पहिल्याच बॉलवरती 4 रन्स आपण पाहिलेत। अक्षय मांडवकर तयार असेल यावेळेला समोर क्षेत्ररक्षक पॉइंटच्या सर्कलच्या आतमध्ये आहे 1 रन्स मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकेल 25 रन्स झाले। तिसरं षटक प्रोग्रेसला त्याचबरोबर रिजन प्लेयर आमचे परेशजी मोहिते सर या स्पर्धेचा आनंद घेतात। परेश दादा तुमचं देखील स्वागत आम्ही करतोय आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहिले गेले तर अगदी यशस्वी पार पडते। या मॅच नंतरला आपण जर पाहायला गेलं तर पॉइंट्स टेबल सांगितलं जाईल आणि त्याचबरोबर मस्जिदभाई चिकटे सरांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। अक्षय निवाते पुरुष एकदा ट्रॅक वरती आलाय पुढचा बॉल प्रितेश हँडल करताना ऑफला ड्राइव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे 1च रन फक्त मिळू शकेल आणि कमालचं कुठेतरी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सेन्सिबल क्रिकेट। दोन 2.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालेला आहे 2.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय जिथे लेफ्ट हँडेड बॅटर याच्यासाठी आता राऊंड द विकेट बॉलिंग आहे। पुढचा बॉल आहे शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता याच कारणास्तव अंपायरचा इशारा आपण बघतोय तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स मिळून जाईल वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर या टीमला। अक्षय मांडेवकर फलंदाजी ट्रॅक वरती असेल शॉर्ट ऑफ लेंथ अतिरिक्त बाउन्सर ओ यावेळेला संघ मालक शावेश भाई नवसेकर यांच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण केलंय कमालचं क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडूला मात्र या ठिकाणी पकडले। समोर आपण पाहायला गेले तर अगदी सुदैवी ठरला होता फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल सरळ बॅटनं आक्रमण अजिबात होत नाही इथे फाउंडच्या क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि केवळ 1 रन फक्त मिळून जाईल। कुठेतरी सरळ बॅटने खेळलं गेलं नाहीये कारण जे फलंदाजाला आपण पाहिलं प्रितेश आणि त्याचबरोबर अक्षय मांडवकर प्रितेशनं 5 चेंडूंना फेस केले 8 रन्स बनवलेत तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर 6 चेंडूंचा सामना करत असताना अक्षय मांडवकर आणि 11 रन्स बनवलेला आहे। कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल साजेदारी बनवावी लागेल कारण जर का तुम्ही ते साजेदारी करणार भागीदारी होणार तरच मॅच मध्ये एक चांगलं टोटल होऊ शकतं। अतिरिक्त बाउन्सर आहे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल
अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आपण बघतोय, एक्स्ट्रा रन्स आणि वन बाउन्सचा देखील इशारा आपण बघतोय. व्हाईट चेंडूचा इशारा आपण अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिला. एक्स्ट्रा रन्स आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 30 या आकड्यावरती 30 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना इज ऍब्सोल्युटली अक्षय बनाम अक्षय या दोन खेळाडूंमधलं युद्ध चालू आहे, परंतु समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अक्षय मांडवकर बॅक टू द पविलियन. काय बुरणकरनं कोणती चूक केली नाही, तिथे सरळ कॅचला लपकलं. तीन खेळाडू बाद झालेले आहेत वेदांशी योद्धा दानिश डेव्हलपर या टीमचे. तर समोर आपण पाहायला गेलं तर फलंदाज तयार असेल. एका बाजूला राईट हँडेड बॅटर प्रितेश स्ट्राईक मार्कवरती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कैफ बुरणकर ज्यानं दुसरं षटक टाकलं प्रभावित करणार. आता संघासाठी चौथं षटक हँडल करण्यासाठी देखील तुरा आलाय. राईट मुहूर्त विकेट बॉलिंग करेल आणि इथे मात्र अगदी पॉझिटिव्ह पणानं क्रिकेट खेळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय कैफ बुरणकर. इथे अलोंग द कार्पेट अगदी ऑनला ड्राईव्ह केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फक्त एक रन मिळून जाईल. चौथा षटक आहे. क्रिकेट थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर मॅच थोडी स्लो चालली आहे. रन्स देखील तेवढे चांगले बनत नाही आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं साई स्पोर्ट्स या टीमला 59 रन्स करण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. जिवर फायबर टीमनं मात्र मॅच जिंकली होती. तर इथे आपण बघतोय तर समोरच्या दिशेने खेळाडू देखील तैनात आहेत. थोडंसं रनअप मध्ये दुविधा. कैफ तयार असेल कारण समोर अजिंक्य आता पुसाळकर असणार आहे. फलंदाजाला एक संधी मिळाली आहे. अजिंक्य पुसाळकर मात्र आक्रमण चढवणार का या गोलंदाजावरती पाहावं लागेल. इथे हल्ला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्विच पॅडल स्वीप आउट ऑफ द पार्क षटकार. काय देखना स्ट्रोक आपण पाहिला.
फलंदाज अजिंक्य पुसाळकर, नाम बडा काम बडा, ये देखो अजिंक्य पुसाळकर काय स्ट्रोक ठोकलाय, काय बुरंडकरला सरळ मात्र आक्रमकतेनं खेळताना आपण पाहिलं. खूप महत्वाच्या गोष्टी असतात. स्कोर बोर्ड वेगानं पुढे सरकेल. 37 रन्स, 37. जर अजून एक षटकार आला तर जे संघ मालक आहे दानिश डिमडिमकर सर यांच्याकडून या फलंदाजाला 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक सिक्सरला तर 100 होते, परंतु अजून एक आला तर इथे आपण बघतोय तर आय थिंक कॅच मिस झाले की काय, परंतु एक रन्स वेगानं कंप्लीट होईल. अजिंक्य पुसाळकरला पाठवलं क्रमांक 5 वरती. तो हाहाकार मचवतोय मैदानाच्या आतमध्ये. रन संख्या स्कोर बोर्ड वरती 44, लॉस ऑफ 3. समोर तयार आहे. थोडस क्रॉस लाईन खेळायचं आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये प्रितेश या खेळाडूच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. कमबॅक आता आपण काय बुरंडकरचा पाहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला दुसरं षटक टाकलं होतं, कैपनं प्रभावित करणार होतं, या षटकामध्ये हल्ला चढवला होता अजिंक्य पुसाळकरनं. काय देखणे स्ट्रोक आपण पाहिले होते. अगदी डोळ्यांचं पार न फेडणारे स्ट्रोक आपण बघितले अजिंक्य पुसाळकरच्या साह्यानं. पुन्हा एकदा चेंडूवरून नजर अक्षरशः हटली होती आणि षटक क्रमांक 4 चा खेळ होईल समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स, 44 रन्स, 44 रन्स स्कोर बोर्ड वरती. तर 4 ओव्हर नंतर आपण संघाची धावसंख्या 44 ला 3 खेळाडू बाद झालेले आहेत.
शेवटचा षटक आहे ट्रॅकवरती बॉलर गोलंदाज मुसद्दीक गोलंदाजी ट्रॅकवरती आहे 44 44 आणि आपण पाहायला गेलं तर वर्स्ट इकॉनॉमिकल बॉलर आपण बघतो इथे आपण बघतोय तर स्विच खेळले गेले डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल एक रन्स आपण पाहायला गेला हा नादाचा मामला वेगवान रनिंग बिटवीन द विकेट रन्स कंप्लीट होतील का परंतु नाही फलंदाजाला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर आणि आपण जर पाहायला गेलं तर समोर मुसद्दीक गोलंदाज जो आहे मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर दिस टुर्नामेंट या टुर्नामेंटचा अगदी किफायतीशीर गोलंदाज समोर आपल्या दिसतोय मुसद्दीक दाभोळ गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज कमी गतीचा बॉल टाकलेला आहे चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलत होता हा नानाचा मामला धावचीची संधी आणि तिथे खतरा होता आणि आपण पाहताय तर सरळ जो फलंदाज असेल अजिंक्य पुसाळकर त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन अक्षय आता मैदानाच्या आतमध्ये असतील एक घाणेकर असेल एक महाडिक असेल स्ट्राइक मार्क वरती आपल्याला महाडिक दिसेल तर नॉन स्ट्राइकला घाणेकर असतील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे सो स्कोर बोर्ड 46 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत आपण पाहताय तर DCL दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 पर्व 2 आपण पाहतोय मुख्य प्रायोजक दापोली नगर पंचायत नगरसेविका दापोली सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आयोजक शेखर आगरे सर साईराजी देसाई सर बाबा पवार आणि नवाजबाई फकी यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याचबरोबर आदरणीय संख्येची मेहता साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय आणि कुठेतरी फलंदाज इथे बाद होताना दिसतोय असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये 15 ते 16 रन्स बनू शकतील परंतु ते शक्य नाही या संपूर्ण स्पर्धेतला अगदी बेस्ट किफायतीशीर बॉलर आपण पाहताय तुमच्या समोर आहे गोलंदाजी करतोय मुसद्दीक फकी गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश मोहिते आपण पाहताय तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅकवरती 4.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अगदी समोरच्या दिशेने फलंदाज नवीन नितेश मोहितेला बॅटिंगसाठी पाचारण केलंय क्रमांक 8 वरती नितेश असेल नितेश मात्र आता सांगतोय की मी मोठे शो खेळेल का समोर येणारा मुसद्दीकचा बॉल चेंडू पडल्यानंतर लेट कट खेळायचं होतं डॉट बॉल असेल काय बॉलिंग केले बॉलरने संपूर्ण स्पर्धेमध्ये मुसद्दीक असा बॉलर आहे ज्या गोलंदाजाला कमी संधी मिळाल्या परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करून दाखवलंय मुसद्दीक फकी या गोलंदाजानं शेवटचा चेंडू या
शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय तर टाकताना गोलंदाज मुसद्दीक आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच रस खर्च केलेला आहे. समोरच्या दिशेनं अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. रन्स आपण पाहतो 1 रन मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 47 रन्स 47 रन्स. दोन्ही टीमसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे आणि आपण सांगतोय की इथे जे रसिक प्रेक्षक असतील त्यांनी जर बाहेरच्या दिशेनं कॅच पकडली तर जिब्बर फायबर यांच्या माध्यमातून टी शर्ट्स दिले जाणार आहे आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100चे कॅश प्राइज असेल. शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न असेल. षटक क्रमांक 5चा खेळ 5चा देखील खेळ समाप्त झालाय. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आले 3 रन्स. 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 47. टार्गेट असेल 47. रन संख्या झालेली आहे 47. टार्गेट असेल 48चं. 30 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता असेल प्रिन्सेस शकीला या टीमला. आपण घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया दापोलीचा एक नवीन आवाज म्हणजे सर्वेश पटेकर यांना. हॅलो, चला इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना आपण पाहतोय आई झुमका वाली पोर
सर्वांना एंटरटेन केल्याबद्दल. चला इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना आपण पाहतोय प्रिन्सेस शकीला संघाला चला इथे दुसऱ्या इनिंगचा खेळ इथे सुरू होईल. वेदांशी योद्धा वेदांशी योद्धा दानिश डेव्हलपर्स वर्सेस प्रिन्सेस शकीला या दोन संघामध्ये आपण चालू असलेला सामना पाहतोय. पहिला चेंडू फेकला गेला होता गोलंदाज नितू यांच्या माध्यमातून. आपण जर दोन फलंदाजांचा विचार केला प्रिन्सेस शकीला संघाचे सलामीचे वीर दोन शोएब आणि मोहसिन हे दोन सलामीचे वीर आपण पाहतोय. शोएब आणि मोहसिन यांची ओपनिंग पेअर आपण पाहतोय प्रिन्सेस शकीला संघासाठी. 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. हलक्या हाताने चेंडूला स्विच हिट केलं गेलं. एका धावेने समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेशन चांगल्या पद्धतीचं पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला असतील ते म्हणजेच मोहसिनजी बुरोणकर, दुसऱ्या बाजूला शोएब. नक्कीच दोघांवरती जबाबदारी असेल चांगली सुरुवात करून देण्याची प्रिन्सेस शकीला संघाला. इथे मोठा फटका आलाय. बॅट स्लाइस झाली हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॅच आउट. पहिली विकेट, पहिला झटका बसतोय प्रिन्सेस शकीला संघाला. मोहसिन बुरुणकर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट क्रमांक 1 होतं इथे पतन. नक्कीच 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय तो म्हणजे प्रिन्सेस शकीला हा संघ. पहिल्या षटकामध्ये नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता नितू याच्या गोलंदाजीवरती. मात्र मोहसिनला आपली विकेट गमवावी लागते. नक्कीच अर्थातच अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला देण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज नितू. 48 धावांचा बचाव करायचा आहे. लीग स्टेजचा हा शेवटचा सामना या लीगमधील दापोली चॅम्पियन्स लीग 2025 पर्व दुसरं. या स्पर्धेचा आजचा फायनल दिवस, अंतिम दिवस, ग्रँड फिनाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अक्षय निवाते, मॅन फ्रॉम पालघर एक्सप्रेस दाखल होते मैदानामध्ये. अक्षय निवाते नक्कीच चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. अर्थातच मोहसिन बोरडकर यांना आपली विकेट गमवावी लागली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट हातामध्ये स्लाइस झाली. परिणामी त्याने नक्कीच विकेट गमवावी लागली. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिला गेला. वेदांशु योद्धा आणि प्रिन्सेस शकीला चालू असलेली लढत या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू अक्षय निवाते, नितू याच्यावरती पेडल स्वीप. चेंडूला सरळ पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. अक्षय निवात्याच्या बॅटमध्ये येतोय ब्रँडेड असा षटकार. काय फटका खेळलाय, देखणीय फटका, देखणीय शॉट. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पेडल स्वीप मारलं चेंडूला डीप फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच या सुरुवातीची अपेक्षा होती. या प्रकारची सुरुवात पाहिजे होती प्रिन्सेस शकीला संघाला. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय संघ मर्यादित 5 षटकांमध्ये. महत्त्वपूर्ण असा सामना, महत्त्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय मैदानावरती. अक्षय निवाते, मॅन फ्रॉम पालघर एक्सप्रेस मैदानामध्ये दाखल झाली आणि आपला नक्कीच एक नाव मैदानामध्ये नोंदवतोय. षटकार ठोकलाय. 100 रुपये नक्कीच त्यांच्या संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून लावले गेलेत.
नक्की चांगली सुरुवात आपण पाहतोय शीत प्रिन्सेस शकीला या संघाची. इथे अप्पर कट मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या प्रकारे शेवटचा चेंडू हाताळला गेला. नितू यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला आतापर्यंत एका षटकाचा जर विचार केला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 धावसंख्येपर्यंत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय प्रिन्सेस शकीलाचा संघ. आतापर्यंत 9 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. प्रिन्सेस शकीला वर्सेस वेदांशी योद्धा दानिश डेव्हलपर्स या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण सामना. वेदांशी योद्धा दानिश डेव्हलपर्स संघाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी केली होती. 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पहिल्या षटकाचा विचार केला 9 धावसंख्येपर्यंत मजल गाठली प्रिन्सेस शकीला संघाने. एक ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला भेटला अक्षय निवाते याच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकता अजिंक्य. नक्कीच अजिंक्यने पहिल्या इनिंगमध्ये ताबडतोब असे 2 षटकार ठोकले होते आपल्या संघासाठी. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला भेटले त्याच्या माध्यमातून. सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहिली. आता मात्र गोलंदाजीची धुरा हातामध्ये घेण्यासाठी तयार होतोय. सामना करेल अक्षय निवाते मॅन फ्रॉम पालघर. दुसरं षटक असेल पॉवर प्लेचं षटक अक्षय. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला भेटलं. व्हेरिएशन्सचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. अजिंक्यच्या गोलंदाजीचा जर विचार केला पूर्णपणे व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला भेटतं. जर पहिल्या चेंडूचा विचार केला चांगल्या प्रकारे षटक क्रमांक 2ची ती सुरुवात होते. एका धावेने समाधान मानावं लागेल प्रिन्सेस शकीला. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. आपण पाहतोय दापोली चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेचं दुसरं पर्व. भव्य दिव्य असं आयोजन केलं जातं. या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस फायनल डे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक चमचमती ट्रॉफी कोणत्या संघाच्या नावावर होईल हे कळेलच. त्याच्यासाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण सामना लीग स्टेजमधील शेवटचा सामना प्रिन्सेस शकीला वर्सेस वेदांशी योद्धा दानिश डेव्हलपर्स या दोन संघांमध्ये. आतापर्यंत जर विचार केला अतिशय संत गतीने सामन्याला सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय संघ प्रिन्सेस शकीला. मुसद्दीक फकी नक्कीच गेम चेंजिंग षटक फेकलं गेलं त्याच्या माध्यमातून. मात्र 3 धावा खर्च केल्या त्या शेवटच्या षटकामध्ये. द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर इन दिस टुर्नामेंट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली या संपूर्ण स्पर्धेमध्येच. यावेळी पेडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. मात्र ज्या कनेक्शनची अपेक्षा होती, ज्या कनेक्शनची गरज होती त्या प्रकारचं कनेक्शन आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. अक्षय निवाते आल्या एक षटकार ठोकला होता. पहिल्या चेंडूवरती नीतू याच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं होतं त्याच्या माध्यमातून. बघूया दुसरं षटक आहे अर्थातच पॉवर प्लेचे षटक. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. नो चेंडू आहे का अंपायर? नो बॉल असेल. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू बघूया. फ्री हिट ग्राउंडच्या कोणत्या कोण्यामध्ये लॉन्च करतोय अक्षय पाठक, माफ करा अक्षय निवाते. इथे बॅटची लीडिंग एज लागली होती. फ्री हिटचा चेंडू होता. चेंडूला नक्कीच थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त झाला होता. बॅटची लीडिंग एज लागली. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या हातामध्ये. एका धावेने समाधान मानावं लागेल. नक्कीच नो चेंडू फेकला गेला होता. जास्त नुकसान इथे भोगावं लागलं नाही. चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय मांडवकर चेंडू खाली आणि कॅच आउट. शोएब आपली विकेट गमवावी लागते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली होता अक्षय मांडवकर. कोणत्याही प्रकारची चूक आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत नाही आहे. शोएब बॅक टू द पॅव्हिलियन. प्रिन्सेस शकीला संघाला बसलेला दुसरा झटका, दुसरी विकेट.
चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. वेदांशू योद्धा दानिश डेव्हलपर्स या संघाकडून आतापर्यंत समोरच्या संघाला म्हणजेच प्रिन्सेस शकीला संघाला पूर्णपणे जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. तो म्हणजेच वेदांशू योद्धा आणि दानिश डेव्हलपर हा संघ. 2 मोठे विकेट मोहसिन बुरुणकर आणि शोएब दोन्ही सलामीचे वीर बॅक टू द पवेलियन प्रिन्सेस शकीला संघाचे. बघूया शोएबची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकता मैदानामध्ये. अमान आयनरकर मॅन फ्रॉम मुरुड. नक्कीच अमान आणि अक्षय निवाते यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 धावसंख्येपर्यंत. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं होती. नक्कीच पॉवर प्लेचा फायदा घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडला आहे प्रिन्सेस शकीला संघ. आतापर्यंत 13 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 मोठे विकेट्स, 2 सलामीचे वीर, 2 ओपनर मोहसिनजी बुरोणकर आणि शोएब बॅक टू द पेवेलियन. नवीन बॅटर अम्मान आयनरकर. पहिला चेंडू फेकला गेला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न. अवांतर धावसंख्येने प्रिन्सेस शकीला संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 धावसंख्येपर्यंत. नक्की चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला भेटते. दोन्ही गोलंदाजाचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये नीतू आणि या षटकामध्ये सुरेख असा झेल आपण पाहतोय. सुंदर असं जजमेंट, सुंदर प्रकारे कॅचला फिनिश केलं गेलंय. अनिलजी काते यांच्या माध्यमातून काय झेल आपण पाहिलाय. सुंदर प्रकारे नक्कीच मागे धावती कॅच होती. सुंदर प्रकारे जज केलं चेंडूला आणि आपल्या हातामध्ये चेंडूला पूर्ण विराम दिला. अमान आयनरकर बॅक टू द पेवेलियन. प्रिन्सेस शकीला संघाला लागलेला 3रा झटका, 3री विकेट. अमान आयनरकर बॅक टू द पेवेलियन. 2 षटकं समाप्त होत आहेत. अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्सेस शकीला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 धावसंख्येपर्यंत, 14 धावसंख्येपर्यंत. लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 मध्ये 14 झालेत. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. नक्कीच चांगल्या फलंदाजीची गरज आहे. जोपर्यंत नक्कीच मॅन फ्रॉम पालघर अर्थातच अक्षय निवाते मैदानामध्ये असेल तोपर्यंत प्रिन्सेस शकीला संघ नक्कीच कम्फर्टेबल फील करेल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल खेळ आपण पाहतो. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. कोणताही खेळाडू चौकार षटकार लावू शकतो तर कोणताही गोलंदाज विकेट घेऊ शकतो. क्षेत्ररक्षण महत्त्वाचा इथे ठरेल. वेदांशू योद्धा आणि दानिश डेव्हलपर्स आतापर्यंत चांगली सुरुवात झाली. पॉवर प्ले इथे समाप्त होत आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स इथे ओपन्स होतील. तुम्ही डीपमध्ये क्षेत्ररक्षक आता ठेवू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकतो अक्षय महाडिक. 3रं षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाते अक्षय महाडिक याच्यावरती. समोर असेल अक्षय निवाते. अक्षय टू अक्षय मॅन फ्रॉम पालघर. अक्षय निवाते, अक्षय महाडिक. 18 चेंडू 34 धावांची गरज प्रिन्सेस शकीला या संघाला जिंकण्यासाठी. 18 मध्ये 34 करायचे आहेत. त्याच्यासाठी नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. ओहो काय झेल आपण पाहिलाय. सुरेख झेल. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंत सुटली. काय एफर्ट्स आपण पाहिलेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. नक्कीच अक्षयांच्या माध्यमातून काय एफर्ट्स पाहिलेत. कॅच नक्कीच अर्थातच ड्रॉप झाली होती. इथे अंपायरचा डिसिजन येतोय, रिव्ह्यू घेतला जातोय. इथे नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल.
Umpire, change your decision. Batters not out. आणि त्याचबरोबर आणि बॉलरच्या प्रत्येक विकेटसाठी दानिशभाई डिमडिमकर जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाईल 100 रुपयाचं. अक्षय महाडिक नक्कीच पहिला चेंडू फेकला गेला होता त्यांच्या माध्यमातून. सुरेख असे एफर्ट्स आपल्याला पाहायला भेटले त्यांच्या माध्यमातून. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये नक्कीच अक्षय निवाते मॅन फ्रॉम पालघरची मोठी विकेट. नक्कीच कॅच ड्रॉप झाला होता. रनआउटची देखील अपील केली गेली होती, मात्र फलंदाज आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये सेफ असतील. इथे खेळ सुरू होतोय. दुसरा चेंडू अक्षय निवाते, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, फिल्डर, कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते. अक्षय निवातेची मोठी विकेट येऊ शकली असती. नक्कीच याच्या आधीच्या चेंडूवरती देखील चान्स क्रिएट झाला होता. तिकडे फिल्डर जरा इंजर्ड झालाय. कृपया फर्स्ट एड किट घेऊन लवकरात लवकर जायचं आहे.
चला इथे खेळायला सुरुवात होईल. नक्कीच चेंडू हवेत होता. अक्षय निवात्याची मोठी विकेट येऊ शकली असती. अर्थातच झेलण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे इंजर्ड देखील झाला होता खेळाडू. मात्र आत्ता खेळ इथे कंटिन्यू होईल. 16 चेंडू 32 धावांची गरज. प्रिन्सेस शकीला संघाला जिंकण्यासाठी 16 मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. चांगल्या प्रकारचा गेम आपण पाहतोय. अनिकेत निवाते मॅन फ्रॉम पालघर, समोर असेल अक्षय. यावेळी फ्री होम डिलिव्हरी करलाय. फ्री होम डिलिव्हरी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये चेंडूला सरळ खेळलं गेलं. कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला तिकडे पाहायला भेटत नाही. अक्षय निवाते बॅक टू द पेव्हिलियन. प्रिन्सेस शकीला संघाला बसलेला हा चौथा झटका. प्रितेश शिगवन सुंदर प्रकारे झेल कंप्लीट केलाय. आपल्या संघासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान दिले स्वतःच्या फिल्डिंगच्या जोरावरती. नक्कीच आतापर्यंत जर विचार केला अक्षय महाडिकच्या षटकाचा तर 3 चेंडू फेकले गेले. तिन्ही चेंडूवरती अक्षय निवातेला बाद करण्याची संधी होती. पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एक सुंदर असे एफर्ट्स आपण पाहिले. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेने आपण एफर्ट्स पाहिले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिथे कॅच ड्रॉप झाली होती. त्याच्यानंतर मात्र प्रितेश शिगवन कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. परिणामी जावं लागेल बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज येत आहेत. नवीन बॅटर कादिरजी मेमन. प्रिन्सेस शकीला संघासाठी नक्कीच चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला भेटत नाही. लगातार अंतरावरती विकेट्स त्यांचे गमावले जात आहेत. नक्कीच मोठे फटके आता खेळावे लागतील. 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 48 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. कादिर मेनन ऑन द स्ट्राईक. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज. डीपमध्ये आपण पाहू शकतो. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुम्ही पाहू शकता फिल्डिंगचा सेटअप केला जातोय. अक्षय महाडिक टू कादिर मेनन. पहिला चेंडू. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. गॅपमध्ये खेळलाय. चेंडूला सरळ पाठवले बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कादिर मेनन उकाराने स्वतःचं खातं उघडण्यामध्ये यशस्वी झालाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये जो गॅप होता गॅपला सिलेक्ट केलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा प्राप्त केल्या आहेत. बघूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. कादिरजी मेनन यांच्या माध्यमातून सफल झालेत. यावेळी देखील तसंच काहीच शॉट मारण्याचा प्रयत्न. थोडीशी फंबलिंग आपण तिथे पाहतोय. चांगली फिल्डिंग आपण तिथे पाहिली. थोडंसं नक्कीच चेंडू हातामध्ये निसटला होता. त्याच्यानंतर कव्हर केलं चेंडूला. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून रोखलं. मात्र 2 धावा धावून करण्यापासून काही रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. कादिरजी मेनन आतापर्यंत 2 बॉल फेस केले. 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येपर्यंत वैयक्तिक धावसंख्येपर्यंत पोचलेत. एक चौकार आणि 2 धावांच्या मदतीने. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेस करतायत. इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॉलचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. अशा प्रकारे षटक क्रमांक 3चं इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती.
12 चेंडूंमध्ये प्रिन्सेस शकीला या संघाला जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 26 धावांची. 13 रन प्रति ओव्हरने तुम्हाला धावावं लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 26 धावा. चला अंपायर्सना विनंती असेल आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. वेदांश योद्धा आणि दानिश डेव्हलपर संघाला विनंती असेल आपण टीम मीटिंग्स फार कमी घ्यायच्या आहेत. आपल्याला या आजच्या दिवसातील अंतिम सामना देखील आता खेळवायचा आहे आजच्या दिवसामध्ये. चला इथे षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. चला इथे षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अजिंक्य, अजिंक्य जेव्हा फलंदाजीची वेळ होती तेव्हा चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. षटक क्रमांक 2 देखील त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. आपल्या संघासाठी ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स देताना आपल्याला पाहायला भेटतोय अजिंक्य. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. कादिरजी मेनन यांच्या माध्यमातून नक्कीच आक्रमण चढवलं गेलं होतं अक्षय महाडिक याच्या गोलंदाजीवरती. यावेळी आडव्या बॅटने खेळला चेंडूला सरळ पाठवलं स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी. साई याने आक्रमण चढवलंय. काय फटका आपण पाहिलाय. फुल शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला सरळ पाठवलं बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच अशाच काहीशा फटक्यांची गरज असेल. 12 मध्ये 26 पाहिजे होते आता मात्र 11 मध्ये 20 पाहिजेत. मस्ट नीडेड षटकार आपल्याला पाहायला भेटतोय साई याच्या बॅटमधून. प्रिन्सेस शकीला या संघासाठी चांगली फलंदाजी आपण पाहतोय कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेड अँड मिस रनआउटचा चान्स. इथे जर डायरेक्ट हिट असती तर नक्कीच करबी मामला होऊ शकला असतात. तिथे बॅकअप अवेलेबल नव्हतं. याचाच फायदा घेत कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून आणखीन एक धावून काढली जाते. 2 धावा धावून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे प्रिन्सेस शकीला संघाची 30. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. अजिंक्य बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. महत्त्वपूर्ण षटक आपण पाहतो या मॅच मधील. 10 मध्ये 18 धावांची गरज. साई आणि कादिरजी मेनन 2 खंदे फलंदाज प्रिन्सेस शकीला संघाचे. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये चकमा देण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच रिव्हर्स स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॉलचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. बाईकच्या रूपामध्ये आणखीन एक धाव भेटेल प्रिन्सेस शकीला संघाला. नक्कीच प्रिन्सेस शकीला संघाचा जर विचार केला कोणत्याही माध्यमातून धावा येतील त्या त्यांना मंजूर असतील. अर्थातच 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय तो संघ. या लीग स्टेज मधील शेवटचा आपण सामना पाहतोय प्रिन्सेस शकीला वर्सेस वेदांश योद्धा दानिश डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये. दापोली चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेचं दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वातील अंतिम दिवस ग्रँड फिनालेचा दिवस. मोठा सामना आपण पाहतोय. आता मात्र ऑन द स्ट्राईक असतील कादिरजी मेनन. मागच्या षटकाचा जर विचार केला आल्या एक चौकार ठोकला होता. तिथून काहीसा मोमेंटम जो आहे तो प्रिन्सेस शकीला संघाकडे शिफ्ट झाला. साईने देखील तो मोमेंटम कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला भेटला.
अजिंक्यच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवर गेलं. उर्वरित षटकाचा बघूया कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. कादिरजी मेनन असतील ऑन द स्ट्राईक. अजिंक्य आज नक्कीच ब्रेक थ्रू द्यावा लागेल जरा आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणायचं असेल तर. यावेळी पेडल स्वीप चेंडूला सरळ पाठवले बाउंड्री स्वीप मार्शीच्या बाहेर. या संघाकडून नक्की सुरुवातीला हा संघ जर विचार केला लगातार अंतरावरती विकेट्स गमावल्या होत्या. मोहसिनजी बुरोनकर शोएब दोन्ही ओपनर सस्तामध्ये बाद झाले होते. मात्र कमबॅक करतोय हा संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. कादिरजी मेनन आणि साई आपल्या फलंदाजीच्या जोरावरती प्रिन्सेस शकील या संघाचं कमबॅक करून देत आहेत. अजिंक्य याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. अजून या षटकातील एक चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव धावून काढली जाते. या एका धावेने षटक क्रमांक 4चा इथे खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्सेस शकील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 मध्ये 9 धावांची गरज प्रिन्सेस शकील संघाला जिंकण्यासाठी. दानिश डेव्हलपर्स या संघाने मात्र 4थं षटक गेम चेंजिंग षटक ठरतंय. कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून आक्रमण चढवलं गेलं. अजिंक्यच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये सामना येऊन पोहोचलाय. 6 मध्ये 9 धावांची गरज. प्रिन्सेस शकील या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती अनुप देशमुखजी. 5वं षटक महत्त्वपूर्ण षटक. नक्कीच हे षटक सांगून जाईल की सामना कोणता संघ विजयी होतोय. साई ऑन द स्ट्राईक असेल. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले मैदानावरती दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट आहेत. मोठे मोठे फटके आपल्या त्यांच्या माध्यमातून पाहायला सातत्याने भेटले. या सामन्याचा जर विचार केला 6 मध्ये 9 धावांची गरज. अनुप देशमुख बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतात. 5व्या षटकातील पहिला चेंडू साई यांच्यासाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला हलक्या हाताने पुश केलाय. चेंडूला गॅपमध्ये खेळलाय. 2 धावा धावून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून पूर्णपणे गेमला डीपमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा आणि नक्कीच चांगल्या प्रकारची खेळी आपण पाहतोय दोघांच्या माध्यमातून.
षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. कादरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून अजिंक्यचं चौथं षटक. 5 मध्ये 7 धावांची गरज. अनूप यावेळी फटका खेळलाय. चेंडू बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच आउट. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. एक मस्ट नीडेड विकेट. साई यांची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर आपण नवीन बॅटर्स पाहू शकता. कैफ बुरोनकर. 4 मध्ये 7 धावांची गरज. अर्थातच प्रेशर दोन्ही खेळाडूंवर असणार आहे. दोन्ही संघातील सर्वच खेळाडू यावेळी प्रेशर फील करत असतील. 4 मध्ये 7 धावांची गरज. कैफ बुरोनकर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अनुप देशमुख यांच्या विरोधात यावेळी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडूला गॅप मध्ये ढकलून दिलंय. सूर्य क्षेत्ररक्षण आपण तिकडे पाहतोय. ओहो हार्ड लक. चांगले प्रयत्न आपल्या तिकडे पाहायला भेटले होते मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. कैफ बुरोनकर याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड असा चौकार 4 धावांसाठी. सामना कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जोपर्यंत शेवटची धाव इथे स्कोर केली जात नाही तोपर्यंत सामना हा तुम्ही जिंकू शकत नाही. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. काय सामना आपण पाहतोय. कधी वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स या सामन्यामध्ये डॉमिनेट करतो तर कधी प्रिन्सेस शकील या सामन्यामध्ये डॉमिनेट करतोय. आता मात्र गेम चेंजिंग आपण पाहू शकतो. एक मॅच डिसाइडिंग मोमेंट आलाय. 3 मध्ये 3 धावांची गरज. कैफ बुरोनकर ऑन द स्ट्राइक. सूर्य क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. रनआउटचा चान्स होऊ शकला असता मात्र दोन्ही फलंदाज बॅटिंग क्रीजवरती सेफ असतील. आता मात्र द बिग मॅन कादरजी मेनन ऑन द स्ट्राइक आलेत. 2 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस करावा लागेल तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागतील. नक्कीच जितकं दिसायला सोपं आहे तेवढं बनवणं मात्र कठीण असेल. अर्थातच प्रेशर यावेळी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंवर असेल. अनुपजी देशमुख बघूया चमत्कार करतायत का. 6 मध्ये 9 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचे आपण साई याच्या माध्यमातून 2 धावा पाहिल्या. त्याच्यानंतर साई याची विकेट प्राप्त केली. त्याच्यानंतर मात्र कैफ बुरोनकर आला आणि कैफ बुरोनकरने चौकार लगावला होता. तो या सामन्यामध्ये नक्कीच गेम चेंजिंग चौकार ठरू शकतो. आता मात्र कादरजी मेनन. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडूंमध्ये 2 धावा मस्ट विन असतील. मस्ट तुम्हाला कराव्याच लागतील. जरा सामना जिंकायचा असेल कंपल्सरी चेस करावा लागेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. कादरजी मेनन. एका बाजूला अनुपजी देशमुख दुसऱ्या बाजूला कादरजी मेनन. नक्कीच दोन्ही खेळाडूंकडे अनुभव पुरेपूर आहे. दोन्ही खेळाडूंना नक्कीच इथे अनुभवाचा आपला फायदा घेण्याची गरज असेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. आपण पाहू शकता इथे फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस आपण पाहतोय. अनुपजी देशमुख यांच्या माध्यमातून ऑफसाईड पूर्णपणे पॅक केली गेली. पूर्णपणे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईड पूर्णपणे पॅक करण्याचा प्रयत्न. प्लॅन कोणत्या प्रकारचा असेल हे बघणं गरजेचं असेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. कादरजी मेनन ऑन द स्ट्राइक. अनुपजी देशमुख यांचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. तिकडे पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 चेंडू 1 धावांची गरज. कंपल्सरी चेस करावा लागेल. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवरती तुम्हाला 1 धाव काढावीच लागेल. 1 चेंडू 1 धावांची गरज. काय सामना आपण पाहतोय. काय सामना रंगतोय मैदानावरती. या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती काय सामना पाहतोय. प्रिन्सेस शकीला वर्सेस वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स.
लीग स्टेजचा अंतिम सामना असावा तर असा. 6 मध्ये 9 धावांची गरज होती. नक्कीच एक चौकार आला. साई याची मोठी विकेट देखील आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटली. आता मात्र सर्वस्व द्यावं लागेल या एका चेंडूसाठी. एक चेंडू 1 धावांची गरज. प्रिन्सेस शकील या संघाला. कै बुरोणकर याच्याकडे लक्ष असेल. अख्ख्या प्रिन्सेस शकील या संघाचं. एक चेंडू 1 धावांची गरज. अर्थातच प्रेशर दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंवर असेल. फुल प्रेशर मध्ये असेल कै बुरोणकर. तसेच फुल प्रेशर मध्ये असेल तो म्हणजे संपूर्ण वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स हा संघ देखील. 1 धाव 1 चेंडू. बघूया कोणत्या संघाच्या दिशेने हा सामना झुकतोय. 1 चेंडू 1 धावांची गरज. इथे आक्रमक फील्ड सजवली जाते कै बुरोणकर याच्या विरोधामध्ये. कादिरजी मेनन नक्कीच कै बुरोणकर याच्या सोबत थोडीशी चर्चा करताना, अनुभव आपला शेअर करताना आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये कै बुरोणकर याला विनिंग शॉट मारावा लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 1 चेंडूमध्ये 1 धावा ह्या बनवाव्यास लागतील. अनुपजी देशमुख काय षटक आपण पाहिलंय. कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला या षटकामध्ये. जर विचार केला आक्रमक फिल्डिंग सजवली गेली. सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना रंगतोय. 1 चेंडू 1 धावांची गरज. कै बुरोणकर ऑन द स्ट्राईक. अनुपजी देशमुख गोलंदाजी मार्कवर. बघूया 1 चेंडू 1 धाव. सर्वच्या सर्व प्लेयर आपण पाहू शकता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 1 चेंडू 1 धावांची गरज. कै बुरोणकर. प्रेशर जेवढा आपल्याला बाहेरून वाटतं त्याच्याहून दुप्पट प्रेशर ह्यावेळी कै बुरोणकर फील करत असेल. एक चेंडू 1 धाव. कोणत्या संघाकडे हा सामना झुकेल येणारा पुढील चेंडू सांगून जाईल. 1 चेंडू 1 धाव. कै बुरोणकर ऑन द स्ट्राईक. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. प्रिन्सेस शकील हा सामना विजयी होतोय. काय थ्रिलर आपण पाहिलाय. काय थ्रिलर सामना आपण पाहिला. त्याचबरोबर जे क्वालिफाय झालेले जे टीम असतील, पहिल्या नंबरवरती असेल जिबर फायबर. 5 मॅच ते खेळले, 4 जिंकले, 1 लॉस झाले, 8 पॉइंट वरती आहेत आणि त्यांचा नेट रन रेट आहे 1.366. त्यानंतरला दुसऱ्या क्रमांकावरती आहे साई स्पोर्ट्स. 5 मॅच ते खेळले, 3 जिंकले, 2 लॉस झाले, पॉइंट्स असतील 6 आणि त्याचा नेट रन रेट आहे -0.120. त्यानंतरला वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर हा तिसरा क्रमांकावरती ही टीम आहे. 5 मॅच ते खेळले आहेत, 2 जिंकले, 3 लॉस झाले, पॉइंट्स असतील 4 आणि नेट रन रेट +1.112. आणि त्याच नंतरला नंबर 4 वरती प्रिन्सेस शकीला.
5 मॅच जिंकलेले आहेत, 5 मॅच खेळले ते 2 जिंकले, 3 लॉस झाले, 4 पॉइंटवर आहेत ते आणि नेट रन रेट आहेत -0.485. त्याच्यानंतरला नंबर 5 वरती राजवीर 11 5 मॅच ते खेळले, 2 जिंकले, 3 पराजित झाले, पॉइंट्स आहेत 4 आणि रन रेट आहे -0.675. आणि फाटक डेव्हलपर नंबर 6 वरती आहेत, 5 मॅच ते खेळले, 2 जिंकले, 3 पराजित झाले, पॉइंट्स आहेत 4 आणि नेट रन रेट आहे -1.065. आणि 4 क्वालिफाय झालेले जे टीम असतील, नंबर 1 वरती जिबर फायबर आहेत, त्यानंतरला नंबर 2 वरती साई स्पोर्ट्स, नंबर 3 वरती वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर आणि नंबर 4 वरती प्रिन्सेस शकीला. हे 4 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि पहिलीच क्वालिफायर मॅच असेल साई स्पोर्ट्स विरुद्ध जिबर फायबर. पहिली क्वालिफाय